ऋषी कपूर यांनी अखेरचा श्वास घेतलेला आहे। ऋषी कपूर यांचं निधन झालेलं आहे। ज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर यांच्या निधनाची आत्ताच एक दुःखद बातमी समोर आलेली आहे। सिनेसृष्टीवर मोठी शोककळा पसरलेली आहे। अभिनेते इरफान खान यांच्या निधनाच्या बातमीने 24 तास देखील पूर्ण होत नसताना आता अभिनेते ऋषी कपूर यांनी देखील अखेरचा श्वास घेतलेला असल्याची बातमी आत्ताच मिळतेय। काल त्यांची प्रकृती खालावली होती, त्यामुळे त्यांना एचएन रिलायन्स रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलेलं होतं। 67 वर्षांचे अभिनेते ऋषी कपूर यांचं निधन झालेलं आहे। तर आपण पाहतोय आत्ताच जी दुःखद बातमी समोर येते ती म्हणजे अभिनेते ऋषी कपूर यांचं निधन झालेलं आहे। वयाच्या 67व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतलेला आहे। ऋषी कपूर यांची तब्येत खालावल्यामुळे त्यांना काल रात्री रुग्णालयात दाखल करण्यात आलेलं होतं आणि त्यांच्यावर उपचार सुरू असल्याची माहिती त्यांचे बंधू आणि त्याचबरोबर अभिनेते रणधीर कपूर यांनी दिलेली होती। मात्र जी आत्ता बातमी सगळ्यांचा ठोका चुकवणारी बातमी, सगळ्यांना धक्का देणारी बातमी समोर आली ती म्हणजे अभिनेते ऋषी कपूर यांचं उपचारादरम्यान निधन झालेलं आहे। ऋषी कपूर यांच्यावर कर्करोगाची उपचार सुरू होते। गेल्या काही वर्षांपासून 2 वर्षांपासून ते कर्करोगाशी झुंज देत होते। त्यातच आता जी दुःखद बातमी आलेली आहे ती म्हणजे अभिनेते ऋषी कपूर यांचं निधन झालेलं असल्याची माहिती मिळते आणि त्यामुळे संपूर्ण सिनेसृष्टी हळहळून गेलेली आहे। कारण 24 तास देखील इरफान खान यांच्या निधनाच्या बातमीला पूर्ण होत नाही। त्यातच आणखी एक ज्येष्ठ कलाकार आपल्यात नाही, ही बातमीच खरं तर सिनेसृष्टीला धक्का देणारी आहे। तर अभिनेते ऋषी कपूर काळाच्या पडद्याआड गेलेले आहेत। 67 वर्षांचे ऋषी कपूर यांनी त्यांच्या सिने कारकिर्दीमध्ये अनेक सिनेमे जे आहेत ते ब्लॉकबस्टर हिट केलेले होते। अनेक सिनेमांमुळे त्यांच्या चाहत्यांवर त्यांनी भुरळ पाडलेली होती। ऋषी कपूर यांच्या निधनाच्या बातमीमुळे बॉलिवूडमधल्या अनेक कलाकारांना धक्का बसलेला आहे। अमिताभ बच्चन यांनी देखील ट्विट केलेलं आहे आणि त्यांनी त्यांच्या भावना व्यक्त केलेल्या आहेत। मैं पूरी तरह से टूट चुका हूं या शब्दात त्यांनी आपली भावना व्यक्त केलेली आहे। कारण सगळ्यांनाच माहिती आहे सिनेसृष्टीवर एक मोठा आघात झाला होता तो इरफान खान यांच्या निधनाच्या बातमीमुळे आणि त्याला 24 तास देखील उलटून जात नसताना आणखी एक कलाकार आपल्यात नसणं हीच खरं तर खूप मोठी धक्कादायक बातमी आज सगळ्या कलाकारांना दुःखात टाकणारी आहे। वो चले गए, ऋषि कपूर चले गए, अभी उनका निधन हुआ, बहुत दुख हुआ या शब्दांमध्ये अमिताभ बच्चन यांनी ट्वीट केलेला आहे। गेल्या काही वर्षांपासून ऋषी कपूर यांच्यावर कर्करोगावर उपचार सुरू होते। त्यांना कर्करोगाने ग्रासलेलं होतं। परदेशात जाऊन देखील त्यांनी उपचार घेतलेले होते। त्यावेळेस त्यांच्यासोबत त्यांची पत्नी नीतू सिंग देखील होती। अनेक कलाकारांनी तिथे जाऊन त्यांची भेटही घेतली होती आणि या उपचारावर मात करत ते भारतात परतले। मात्र काल रात्री अचानक त्यांची तब्येत पुन्हा खराब झाली, खालावली आणि म्हणून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलेलं होतं। मात्र उपचारादरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतलेला आहे। आपण अधिक माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी विशाल परदेशी आपल्यासोबत आहेत। विशाल, खरं तर संपूर्ण सिनेसृष्टीच नाही तर देशाला चटका लावणारी बातमी आहे। कारण इरफान खान यांच्या निधनाच्या बातमीनं 24 तास देखील पूर्ण होत नाहीयेत, उलटत नाहीयेत। त्यात आणखी एक ज्येष्ठ कलाकार आपल्यात नसणं ही भावना संपूर्ण देशवासियांना मनाला चटका लावणारी आहे। निश्चितच म्हणाली, कारण आपण जर काल बघितलं कारण इरफानची बातमी सगळ्यांच्या मनाला धक्का लावून गेलेली असताना जर ऋषी कपूर आपल्यामध्ये नाहीत तर तसं बघायला गेलं तर दोघांमध्ये एक सामायिक गोष्ट अशी होती की दोघेही कर्करोगाने ग्रस्त होते। पण अजूनही ऋषी कपूर यांची ही एवढी कारकीर्द बघितल्यानंतर त्यांनी एवढ्यात एक्झिट घेणं हे निश्चितच अपेक्षित नव्हतं। आधी मेरा नाम जोकर पासून जर आपण त्यांना आठवायचं झालं, मला असं वाटतं मी त्यांच्या एकूणच चित्रपट सृष्टीच्या कारकिर्दीपेक्षा त्यांना असणारी जी काही पार्श्वभूमी होती कपूर या नावाची, ती पार्श्वभूमी फार मोठी आहे। म्हणजे मग ती थिएटरची आहे, मग ती चित्रपट सृष्टीची आहे आणि अशा एका कुटुंबाची आहे
की या भारताच्या चित्रपट सृष्टीचा इतिहास सगळ्यांच्या समोर मांडत असताना कपूर या कुटुंबाने कोणकोणत्या प्रकारचे चित्रपट सगळ्यांच्या समोर ठेवले. बरं, समोरच नाही ठेवले, त्यांनी त्यांच्या कुटुंबातनं अनेक विविध नायक देखील आपल्या समोर देऊ केले. त्यापैकीच होते ऋषी कपूर. अगदी पोर सावधा चेहरा असणारा ऋषी कपूर आपल्याला मेरा नाम जोकर या चित्रपटापासून आठवतो. म्हणजे मेरा नाम या जोकर मध्ये अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या नायिकांवरती प्रेम करणारा तो जोकर, आणि सगळ्यात शेवटी जोकरची भूमिका ज्यांनी साकारली ते राज कपूर. असा सगळा जो प्रवास आहे, पण त्या प्रवासाची सुरुवात मुळात ती दिसते ती ऋषी कपूर यांच्या अदाकारीने, त्यांच्या अभिनयाने. आणि त्यानंतर ऋषी कपूर खरं तर हे वेगवेगळ्या भूमिकांमधनं बहरतच गेले, नायक म्हणून बहरत गेले. आणि अर्थात आपण काय म्हणत असतो की नायक जोपर्यंत चेहरा आहे, त्याची प्रकृती आहे, त्याची शरीरयष्टी आहे, त्याचं दिसणं आहे, तोपर्यंत तो टिकतो. पण ऋषी कपूर यांच्या बाबतीत खरंच हे मापदंड कधीही लागू झाले नव्हते आणि अजूनही ते कायम होते अगदी शेवटपर्यंत. म्हणजे अग्निपथ या चित्रपटाचा रिमेक देखील आपण बघितला. आपण 2 मोठे नायक या चित्रपट सृष्टीत एकत्र आलेले पाहिले, ते म्हणजे नॉट आउट 100 या चित्रपटाच्या माध्यमातून अमिताभ बच्चन या महानायकाबरोबर ऋषी कपूर हे येत आहेत म्हटल्यानंतर प्रेक्षकांना देखील फार मोठा आनंद झालेला होता. आणि तो चित्रपट देखील दोघांच्या अधिकारीचा चित्रपट, म्हणजे दोघांची जुगलबंदी असलेला चित्रपट. म्हणजे एकीकडे अमिताभ बच्चन त्यांच्या वडिलांच्या भूमिकेत दिसतात, तर दुसरीकडे ऋषी कपूर त्यांच्या मुलाच्या भूमिकेत दिसतात. हे दोघंही वयोवृद्ध झालेले आहेत आणि त्यांच्या एकमेकांमधला संवाद आणि एकमेकाला चिरतरुण ठेवण्यासाठी असलेली त्यांची सगळी अदाकारी आपल्याला बघायला मिळाली होती. असा हा अभिनेता, म्हणजे आपण सगळ्यांच्या बाबतीत असं म्हणतो की असा अभिनेता होणे नाही, मी असं म्हणेन खरंच असा अभिनेता होणे नाही, कारण जो कायम वेगवेगळ्या पैलूंमध्ये, वेगवेगळ्या स्लॉटमध्ये आपण पुढे येताना बघितला. ऋषी कपूर ट्विटरच्या माध्यमातून असतील, म्हणजे हे बघ ना म्हणाली की त्यांनी आत्ताच्या पिढीशी देखील जुळवून घेतलेलं होतं. म्हणजे प्रत्येक प्लॅटफॉर्म त्यांच्यासाठी जवळचा होता. सोशल मीडियावरनं देखील कायम ते स्पष्ट व्यक्त होताना दिसले. त्यावरनं ते ट्रोल देखील झाले, पण ऋषी कपूर बोलायचे थांबले नाहीत, कारण त्यांचा स्वभावच मुळात अगदी प्रत्येक गोष्टीवरती स्पष्ट मत मांडणारा होता. असा अभिनेता आज आपल्यामध्ये नाहीये. अनेक प्रकारचे चित्रपट त्यांच्या समोर येताना दिसत आहेत आणि त्या आठवणी मला असं वाटतं म्हणाली आपल्या सगळ्यांच्या मनात कायम राहतील. अभिनेता तो असतो जो त्याच्या पिढीपासनं, त्याच्या गेल्या पिढीपासनं पुढे प्रत्येक येणाऱ्या पिढीला तो जोडत जातो. त्यापैकी ऋषी कपूर होते. मला असं वाटतं आपली पिढी आणि आपल्या नंतरची पिढी सुद्धा ज्यांनी ऋषी कपूरचे चित्रपट बघितलेले आहेत त्यांच्या मनात ऋषी कपूर हे घर करू नये. ऋषी कपूर हे फक्त नाव नव्हतं, तर तो आठवणींचा त्यांनी केलेल्या चित्रपटाचा एक कोलाज होता. म्हणजे ते नाव घेतल्या अनेक चित्रपट, त्यांनी दिलेले इंटरव्ह्यूज आपल्याला कायम आठवत राहिले. म्हणजे ही एक फार मोठी गोष्ट असते म्हणाली की जो व्यक्ती अभिनेता म्हणून वावरलेला आहे तो त्याच्या उतरत्या वयामध्ये खलनायक म्हणून देखील समोर आला. म्हणजे अग्निपथचा डोळ्यामध्ये काजळ घातलेला, बाजारात काय म्हणूयात की मुलींचा सौदा करणारा, म्हणजे अर्थात हे शब्द वापरताना त्याच्या भूमिकेशी निगडीत ते शब्द आहेत, पण ज्या कठोरपणे त्या अग्निपथ या चित्रपटामध्ये तो आपल्याला ऋतिक रोशन या अभिनेता सामना करताना दिसतो, किंवा त्या गल्लीतला दादा, कायम तिथलं आपलं साम्राज्य राखणारा दादा ते करताना दिसतो. त्यामुळे एकीकडे अभिनेता म्हणून वावरलेला ऋषी कपूर आणि दुसरीकडे खलनायक म्हणून आपल्या समोर आलेला ऋषी कपूर. म्हणजे खरंच माणूस आपल्या अभिनयाने किती समृद्ध असू शकतो. म्हणजे ऋषी कपूर यांनी एक वाक्य वापरलं होतं जे कायम खरं तर सगळ्यांच्या मनात प्रत्येक अभिनेत्याला लागू होणार आहे, की भूमिका ही छोटी नसते, तर अभिनेता हा छोटा असतो. अभिनेता हा छोटा असतो कारण तो त्या भूमिकेला मोठा करत असतो. भलेही 4 वाक्य असतील आपल्याला, भलेही 4 वाक्य, मग ते रंगभूमीवरचे असू देत किंवा मग ते मोठ्या स्क्रीनवरचे असू देत किंवा छोट्या पडद्यावरचे असू देत, पण त्या 4 वाक्यांमध्ये त्या अभिनेत्याने आपली झलक दाखवून दिली पाहिजे. त्यापैकी होते ऋषी कपूर. ऋषी कपूरचं हसणं असेल, त्यांची हेअरस्टाईल असेल, त्यांची बेल बॉटम पॅन्ट असेल, अशा अनेक गोष्टी. म्हणजे बॉबी या चित्रपटात डिंपल कपाडिया यांच्याबरोबर वावरणारा अभिनेता, त्यावेळी तर बॉबी आणि ऋषी कपूर ही जी जोडी होती ती सगळ्यांना करता एक आयडियल जोडी होती. असं म्हटलं जातं की बॉबी ज्यावेळेस आला, ज्यावेळेस तो मोठ्या पडद्यावरती आला, म्हणजे ज्यावेळेस तो रिलीज पण झालेला नव्हता, तेव्हा त्याच्यातल्या कपड्यांची स्टाईल, ऋषी कपूरचं राहणं असेल, दिसणं असेल, ही स्टाईल लोकांनी अडॉप्ट केलेली होती. खरं तर हे अभिनेताच आपल्या दिसण्यातनं, आपल्या राहण्यातनं, आपल्या कपड्यांमधनं लोकांमधनं बऱ्याच गोष्टी रुजवत असतात. तेव्हा बेल बॉटम पॅन्टची जी स्टाईल होती ती खरं तर पुन्हा एकदा ही बहरून आली होती आणि त्या ती आलेली स्टाईल जी आहे ती त्याच्या प्रेक्षकांमधनं, त्याच्या चाहत्यांमधनं दिसत होती. बॉबीला असं म्हटलं जातं की बॉक्स ऑफिस ही संकल्पना आपण आता म्हणतो, पण पूर्वीपासून एखाद्या चित्रपटाने स्क्रीनवरती लागल्यानंतर 5 आठवडे, 6 आठवडे, 7 आठवडे, 8 आठवडे टिकून राहणं
हे खरं तर ऋषी कपूर यांच्या चित्रपटांनी केलेलं आहे आणि बॉबी या चित्रपटाच्या माध्यमातून आपल्याला ते बघायला मिळालेलं होतं. म्हणून विविध अंगी असणारा हा जो एक अभिनेता आहे, जो कायम आपल्याला वेगवेगळ्या भूमिकांमधनं भेटला, वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवरती भेटला, जो आज आपल्यामध्ये नसणं म्हणजे काल संयमी अभिनय असणारा आणि सगळ्यांच्या मनात अगदी कमी कालावधीत घर करून गेलेला अभिनेता गेलेला असताना आज दीर्घकाळ आपल्या वेगवेगळ्या भूमिकांमधनं आपल्या समोर असणारा हा अभिनेता गेल्यानंतर निश्चितच प्रेक्षकांकरता हा एक फार मोठा धक्का. आणि त्याहीपेक्षा दुःखाची गोष्ट अशी की कोरोनाचं हे सगळं सावट आपण अनुभवतोय आणि त्या पाठोपाठ हे सगळं वातावरण असताना आपण ज्यांच्यावरती मनापासून प्रेम करतो, मोठ्या पडद्यावरती असणाऱ्या या अभिनेत्यांच्या भूमिकांवरती प्रेम करतो, ती लोक आपल्यातनं अकाली एक्झिट घेताना दिसतात. म्हणजे अजूनही ऋषी कपूर यांची शेवटच्या क्षणापर्यंत असणारी ऊर्जा, भूमिका करण्याची असलेली आसक्ती लक्षात घेतल्यानंतर ऋषी कपूर यांनी म्हणजे फक्त अभिनयाचीच नाही, भूमिकेचीच ऊर्जा नाही तर एकूणच त्यांच्या व्यक्तिमत्वाची ऊर्जा जी आहे ती आपल्याला वारंवार सोशल मीडियाच्या माध्यमातून सुद्धा पाहायला मिळालेली होती. विशाल, असंच आपल्यासोबत आणखी एक आपले प्रतिनिधी अमित मोडक सुद्धा आपल्यासोबत आहे. अमित, आपण पाहतोय खरं तर ऋषी कपूर यांच्या सिनेमांबद्दल आपण जितकं बोलावं तितकं कमी आहे, कारण जवळपास 92हून अधिक सिनेमे त्यांनी एक ज्याला आपण प्रेमकथा म्हणू, रोमॅन्टिक सिनेमे, चार्मिंग बॉय आणि लीड रोल असलेले सिनेमे त्यांनी केलेत आणि ते सगळे सिनेमे सुपरहिट देखील झालेले आहेत. एका पिढीला त्यांनी एक वेगळा चेहरा, वेगळा हिरो, कपूर खानदानामधलं एक वेगळं व्यक्तिमत्व समोर आणण्याचा प्रयत्न केलेला होता. या सगळ्याबरोबर ते कायम चर्चेत राहिले ट्विटरच्या माध्यमातून सुद्धा. मग ते सकारात्मक असू देत किंवा नकारात्मक गोष्टींसाठी असू देत, अनेकदा त्यांचे ट्विट जे आहेत ते वादात्मकच असायचे. बिलकुल म्हणाली. मला असं वाटतं की सर्वात पहिले हे खूप मोठी एक धक्कादायक बातमी म्हणायला लागेल सगळ्या सिनेसृष्टीसाठी, सोबतच त्यांच्या चाहत्यांसाठी. परंतु गेल्या काही दिवसांपासून एक सगळ्यांना माहिती होतं की ते ज्या आजाराची त्यांची झुंज चालू आहे, तर त्या सगळ्यातून ते अपेक्षित ठरले असं म्हणायला लागेल. परंतु ऋषी कपूर एक अभिनेता म्हणून आठवताना मला असं वाटतं म्हणाली की त्यांच्या कारकिर्दीचे स्पष्ट असे दोन भाग पडतात. एक, ऋषी कपूर जे कायम रोमॅन्टिक हिरो म्हणून वावरले आणि त्यांची सेकंड इनिंग असं म्हणायला पाहिजे की पहिल्या इनिंगपेक्षा खूप जास्त दमदार होती, खूप जास्त ताकदवान होती. म्हणजे ऋषी कपूर हे काय तोडीचे, काय ताकदीचे अभिनेते आहे हे त्यांच्या पहिल्या इनिंगपेक्षा दुसऱ्या इनिंगमध्ये खूप ताकदीनं प्रेक्षकांच्या पुढे आलं. आणि मग आपण जेव्हा त्यांच्या अभिनयाची सेकंड इनिंग मधले जर चित्रपट बघितले, अलीकडे आलेला मुल्क असू दे, त्या अगोदर आलेला अग्निपथ असू दे, त्यांनी विलन जो आपण कालपर्यंत इमॅजिन करू शकत नव्हतो. स्वतः ऋषी कपूर बोलले की मला कोणी विलनचा रोल ऑफर करेल असं मी स्वप्नात देखील विचार केला नव्हता. आणि तो अग्निपथ मधला रोल कुठे ना कुठे आपण असं म्हणू की एक अभिनेता म्हणून त्यांच्या पुढे जी बंधनं होती ती तोडून ते बाहेर आले आणि त्यानंतर एक ऋषी कपूर यांचं एक वेगळं रूप आपल्याला बघायला मिळालं. एक रोमॅन्टिक हिरो, एक लव्हर बॉय म्हणून ऋषी कपूर हे सगळ्यात एका तमाम पिढीचे चाहते अभिनेते होते, यात कुठलीही शंका नाही. परंतु नव्या पिढीसाठी ऋषी कपूर हे मोठे दमदार अभिनेते म्हणून सगळ्यांच्या स्मरणात राहतील. एक गोष्ट इथे नमूद करायला लागेल म्हणाली की ऋषी कपूर यांनी एका इंटरव्ह्यू मध्ये आपली खंत बोलून दाखवली होती की रणबीर कपूरचा बाप आणि राज कपूर यांचा मुलगा या दोघांच्या मध्ये कुठे ना कुठे ऋषी कपूर नावाचा एक अभिनेता आहे आणि त्या अभिनेत्याला अजून लोक ओळखत नाही ही त्यांची खंत काही वर्षां अगोदर होती. कारण ऋषी कपूर यांना रोमॅन्टिक लव्हर बॉय म्हटलं तरी त्यांच्याकडे अभिनेता, सशक्त अभिनेता म्हणून लोक बघत नाहीत किंवा तो दर्जा त्यांना देत नाही अशी त्यांना खंत वाटत होती. आणि आपली ओळख तशी बनवावी ही त्यांची इच्छा होती आणि ती सेकंड इनिंग मध्ये पूर्ण झालेली आपल्याला दिसते. मला असं वाटतं म्हणाली, माझ्यासाठी सर्वात दुःखद गोष्ट अशी आहे की सर्वात मोठी एक बातमी होती की द एंटर नावाचं जो हॉलिवूड फिल्म होती त्याच्या रिमेक मध्ये ऋषी कपूर काम करणार होते. ऋषी कपूर आणि दीपिका पदुकोण यांना घेऊन तो चित्रपट येणार होता आणि मला असं वाटतं की एक चांगला रोल आपल्याला बघण्यापासून आपण वंचित राहिलो. ही खूप मोठी खंत माझ्या सोबत राहिली यावेळेस. कारण अगदी बरोबर आहे. अशा अनेक आठवणी अमित त्यांच्या आज आपल्यासोबत आहेत. आपल्यासोबत दिलीप ठाकूर ज्येष्ठ सिनेसमीक्षक आहेत. मी दिलीप ठाकूर यांच्याकडे जाते. दिलीपजी, खरं तर ही खूप दुःखद बातमी आहे. 24 तास पूर्ण नाही होते इरफान खानच्या निधनाची बातमी कानावर येताच
आता ऋषी कपूर यांच्या निधनाची बातमी आली आहे, त्यामुळे एक संपूर्ण सिनेसृष्टीच नाही तर चाहता वर्ग देशभरातला विदेशातल्या सगळ्यांच्याच मनाला चटका लावणारी बातमी आज आपल्या समोर आली आणि बिग बींनी सुद्धा ट्विट केलंय, मी उद्ध्वस्त झालोय, अशी अनेकांच्या मनात आज हीच भावना येते. हो, बिग बीचं जे ट्विट आहे ते खरंच म्हणजे ज्या वेळेला कळलं त्यावेळेला खरंच अगदी शॉक बसला. 24 तास व्हायच्या आज जर दुसराचा धक्का अशा पद्धतीने जर बसत असेल तर तो नुसता हिंदी चित्रपटसृष्टीला नाही तर एकूणच भारतीय चित्रपटसृष्टीला एक धक्का आहे. आणि बिग बीचा आता तपशील आपण संदर्भ घेतलाय त्यामुळे एक सहज आठवण म्हणून सांगतो. ऋषी कपूरने ज्यावेळेला आपलं करिअर सुरू केलं नायक म्हणून बॉबी पासून, तर त्यानंतर थोड्या वर्षाचा त्यांना हिंदी सिनेमामध्ये ऍक्शन सिनेमाचा आणि मल्टीस्टार सिनेमाचा एक कालखंड आला. आणि तेव्हा एक किस्सा प्रसिद्ध झालेला की अमिताभ बच्चननीच ऋषी कपूरला असा सल्ला दिला की तू मल्टीस्टार का सिनेमामध्ये जर काम करू शकला तर तुझी वाटचाल व्यवस्थित मार्गी लागेल. आणि ह्या किस्स्यावर त्या काळामध्ये ह्या गोष्टीवर खूप चर्चा झाली आणि ऋषी कपूरने त्या काळामध्ये तेच केलेलं दिसतं. आपण 70च्या दशकामध्ये जर पाहिलं तर ऋषी कपूरने काही चित्रपटामध्ये सोलो हिरोची कामं केली आणि काही चित्रपटामध्ये काही मल्टीस्टारच्या चित्रपटामध्ये सुद्धा त्यांनी काम केलं. म्हणजे अमिताभ बच्चन बरोबर त्यांनी कभी कभी, अमर अँथनी अशा चित्रपटामध्ये काम केलेलं आपल्याला दिसते. तर ही जी वाटचाल आहे ऋषी कपूरची ती खूप मोठी वाटचाल आहे. नायक, सहनायक, कालांतराने त्यांनी चरित्र भूमिका सुद्धा केल्या. त्यानंतर गेल्या काही दिवसामध्ये काही वर्षामध्ये त्यांनी निगेटिव्ह भूमिका, काही व्हिलनची भूमिका केली. आब लोचवलेचं दिग्दर्शन केलं. मराठीतून ज्या हिंदीमध्ये वर्षा उसगावकर, रश्मी वावे गेल्या तर त्यांच्याबरोबर त्यांनी हनीमून सिनेमामध्ये काम केलं. त्याशिवाय त्यांनी अश्विनी बरोबर हिनामध्ये काम केलं. खूप गोष्टी सांगता येतील, खूप आठवणी आहेत. भेटीचे सुद्धा आयोग आलेले आहे. मला आजही आठवते आम्हाला नगीना सिनेमाचं आर्के स्टुडिओमध्ये शूटिंग होतं. हरमेश मल्होत्रा दिग्दर्शक होते आणि श्रीदेवी त्या सिनेमामध्ये येते. त्यावेळेला सेटवर मीडियाला ज्याला बोलवलं गेलं तर ऋषी कपूरचं जे काय वागणं, व्यावसायिकपणा किंवा ते नॉर्मल जे असं माणसासारखं जे माणूस म्हणून कसं चांगलं वागणं जे असतं त्याचा अनुभव घेता आला. त्यामुळे ऋषी कपूरचं जे जाणं आहे ते खूप असं धक्कादायक असं आहे. त्या काळातल्या सर्व जे लिडिंग डायरेक्टर आपण जे म्हणतो त्या दिग्दर्शकांकडे त्यांनी भूमिका केलेल्या आहेत हे सुद्धा आपल्याला दिसते. त्यामुळे त्याची वाटचाल नुसती चित्रपटांची संख्या किती याच्यावर नाही आहे तर अनेक प्रकारच्या दिग्दर्शकांनी त्याच्या क्षमतेवर, शैलीवर विश्वास ठेवला आणि त्यांनी ती वाटचाल केली ते दिसतं. म्हणजे रवी टंडन पासून राजकुमार संतोषी पॅन, त्यांनी त्या हरमेश मल्होत्रा पासून मनमोहन देसाई पॅन, अनेक प्रकारच्या अनेक पटरीतल्या दिग्दर्शकांकडे काम केलं. यश चोप्रांकडे सुद्धा त्यांनी काम केलेलं आहे. हे जे आहे राज कपूरच्या दिग्दर्शनाखाली प्रेम रोज मध्ये सुद्धा त्यांनी भूमिका केलेली आहे. त्यामुळे घरचे चित्रपट असतील, बाहेरचे चित्रपट असतील आणि त्याप्रमाणे एक वाटचाल रेखीव करणं किंवा त्याचनुसार स्वतःला डेव्हलप करणं आणि सतत सातत्याने बिझी राहणं आणि करिअर पुढे नेणं हे जे काय वैशिष्ट्य आहे ऋषी कपूरचं त्या वैशिष्ट्याला आपण दाद दिली पाहिजे. खूप मोठी वाटचाल, खूप मोठा कालखंड ऋषी कपूरनी अनुभवला. एका मोठ्या कालखंड, हिंदी सिनेमाच्या मोठ्या कालखंडाचा साथीदार आज आपल्यातून गेला असं दुर्दैवाने म्हणावं लागेल. नक्कीच, जसं तुम्ही म्हणालात की अनेकदा त्यांच्याबरोबर भेटीगाठी सुद्धा झालेल्या होत्या. ऋषी कपूर मुलाखतीच्या दरम्यान मी सुद्धा त्यांना भेटलेले होते. एक असं व्यक्तिमत्व खरं तर ते पाहायला मिळालं दिलीपजी नेहमी. सिनेमाविषयी तर भरभरून बोलायचंच पण इतर विषयांवर सुद्धा बोलण्यासाठी त्यांच्याकडे प्रचंड ऊर्जा होती. ही ऊर्जा हे कपूर जे आहेत आपण कधी पृथ्वीराज कपूर, राज कपूर, शम्मी कपूर, शशी कपूर पासून जी परंपरा बघितलं जी ऊर्जा ज्याला म्हणतात एक पर्सनॅलिटी मधली ती कपूर खानदानाकडे ते प्रत्येक कपूरमध्ये ना एकदम प्रचंड भरलेली अशी आपल्याला कायम दिसत आलेली आहे आणि ती ऊर्जा तीच त्यांची पर्सनॅलिटीची ओळख झाली होती. त्यामुळे ऋषी कपूर आपल्याला असं दिसतं की तो रमेश सिप्पीच्या सिनेमामध्ये आपल्याला फॅक्टरमध्ये कम्फर्ट झोनमध्ये काम करताना दिसणार किंवा राजकुमार संतोषीच्या दामिनीमध्ये सुद्धा तोच ऋषी कपूर त्याच कम्फर्ट झोनमध्ये आपल्याला काम करताना दिसणार. शिवाय त्यांनी नायिका प्रधान चित्रपटामध्ये काम करायला सुद्धा कुठे कमीपणा मानला नाही. बी आर चोप्रांचा तवायत पिक्चर बघितला तर सगळी गोष्ट आहे ती रती अभिनेत्रीवर आहे, परंतु तिकडे नायक म्हणून त्यांनी काम करणं कधी दुय्यम असं मानलं नाही आहे. म्हणजे जी व्यावसायिक जी कॉम्प्रोमाइज त्याला आपण अप्रत्यक्षता म्हणतो की आपण काम करत राहणं गरजेचं आहे, आपण सतत चित्रपटामध्ये काम करत राहणं गरजेचं, त्याच्यातूनच आपली जडणघडण होत राहील. हे जी कपूरांचं जे वैशिष्ट्य आहे जे शम्मी कपूरने एका काळी सांभाळलं, नंतर शशी कपूरने सांभाळलं, तेच ऋषी कपूरने तीच वाटचाल सुरू ठेवलेली आपल्याला दिसते. त्यामुळे कपूर खानदानाची जी वाटचालीची जी वैशिष्ट्य आहेत ती ऋषी कपूरमध्ये आपल्याला मोठ्या प्रमाणावर दिसतं. आणि ही जी ऊर्जा आपण म्हणतो वेगवेगळ्या पद्धतीची ऊर्जा आहे, अनेक गोष्टींचा आनंद घेणे, फिल्मी पार्ट्यांमध्ये ऋषी कपूरचं असणं येणं आणि त्याचं जे वागणं जे आहे म्हणजे विशेषतः जितेंद्र आणि राकेश रोशन हे त्याचे मित्र म्हणून दीर्घकाळ ओळखले गेले. म्हणजे एक सहज आठवण करतो की नेहमी अनेक वर्ष चर्चेत असते की प्रत्येक शनिवार रविवारी सन अँड स्टँडला ऋषी कपूर, राकेश रोशन आणि जितेंद्र हे 2 दिवस मुक्कामाला असतात एक सूट घेऊन. हे अगदी काल परवा ह्या गोष्टी
अनेकांना माहिती आहे, ह्या गोष्टीवर अनेकदा चर्चा झालेली आहे, कौतुक झाले. आणि ही जी फ्रेंडशिप चित्रपटसृष्टीची आहे, म्हणजे राकेश रोशन ज्यावेळेला निर्माता झाला तर आज के दिवानेमध्ये ऋषी कपूरचा आपल्याला गेस्ट अपीअरन्स आपल्याला पाहायला मिळतो. हे जे सगळं जे आहे ह्या सगळ्या गोष्टी ह्या गोष्टींना आपण दाद दिली पाहिजे. म्हणजे ऋषी कपूरने एक मित्र म्हणून, एक फ्रेंडशिप म्हणून कशी चित्रपटसृष्टीमधली जी दुर्मिळ गोष्ट आहे ती कशी डेव्हलप केली किंवा पाळली, या गोष्टीकडे सुद्धा आपल्याला लक्ष, ह्या गोष्टी सुद्धा आपल्याला कौतुक करायला पाहिजे. अगदी खरंय. दिलीपजी असंच राहा, आपल्यासोबत आमचे प्रतिनिधी विशाल परदेशी सुद्धा आहेत. विशाल, दिलीपजी, मला हा प्रश्न आपल्याला आवर्जून विचारायचा. बॉबीचा उल्लेख खरं तर आपण केला, म्हणजे बॉबीचा यासाठी मी उल्लेख करतोय की ऋषी कपूर म्हटल्यानंतर बॉबी आपल्याला झटकन आठवतो. म्हणजे त्यामध्ये असणारा कोवळा नायक किंवा त्याचं हसणं असेल, त्याची हेअरस्टाईल असेल, तो सगळा काळ जर आठवला तर तुम्हाला काय आठवतो? कारण तो पिक्चर प्रचंड चालला होता स्क्रीनवरती. मला जे आठवतं काय माहिती की बॉबी ज्या वेळेला आला त्यावेळेला एक असं तर राजेश खन्नाचे दिवस होते. 73 साल सप्टेंबर 73ला पिक्चर रिलीज झालेला आहे. तो अगदी जर तपशीला सांगायचं तर त्या राजेश खन्नानी झपाटून टाकलेले जी जनरेशन होती त्याच्यामध्ये एक नवा रोमॅन्टिक हिरो आला. आणि बॉबी आपण म्हणतो, आताच मी जे म्हणालो की नायिका प्रधान चित्रपटामध्ये भूमिका करण्यामध्ये ऋषी कपूरने कधीही कमीपणा किंवा दोयमपणा मानला नाही. तर बॉबी डिंपल कापटी आहे. बॉबी हे टायटलच नायिकेचं आहे आणि अशा नायिकेच्या टायटल असणाऱ्या सिनेमामध्ये आपल्या पित्याच्या दिग्दर्शनाखाली ऋषी कपूरने जेव्हा काम केलं, मला अजूनही आठवते त्यावेळेला फक्त प्रिंट मीडिया होता आणि ऋषी कपूरचे फोटो सुरुवातीला जेव्हा न्यूजपेपरमध्ये छापून आले त्याचं त्यावेळेला एक वेगळं असं हे होतं की अरे हा याच्यामध्ये कोणाचा स्पार्क दिसतो. कारण रणधीर कपूर तत्पूर्वी 3-4 वर्षापूर्वीच सिनेमा सृष्टीत आला होता आणि त्याच्या पाठोपाठ ऋषी कपूर जेव्हा आला, म्हणजे ऋषी कपूरला आपण जेव्हा पहिल्यांदा पाहिलं ते मेरा नाम जोकरमध्ये 70 साली, तो लहानपणीचा राज कपूर जो आहे, कॉलेज जीवनातला राज कपूरची जी भूमिका आहे, म्हणजे पहिल्या इंटरव्हल पर्यंत तर ऋषी कपूरने साकारलेलं आहे. आणि त्याच्यानंतर वयात आल्यानंतर जेव्हा तो बॉबीमध्ये जेव्हा आला, त्या बॉबीमधला कोवळा नायक, अगदी ते वेगळं ते असं म्हणजे असं तो कोवळा नायक जो आपण म्हणतो ना, एक थोडासा असा गोरा गोमटा वगैरे, कपूरांचं जे वैशिष्ट्य आहे ते वैशिष्ट्य त्याच्यामध्ये प्रामुख्याने दिसलं. आणि ज्याला बॉबी रिलीज झाला, गाणी चांगली, अर्थात राज कपूर आणि ऋषी कपूर या दोघांचा संगीताचा काम नेहमीच कौतुकाचा राहिलेला आहे. ऋषी कपूरच्या सिनेमातली आपण कधी गाणी बघितली, जो खेल खेल मी असेल, झुटा कैका असेल, अगदी जी बॉबी पासूनची सुरुवात झालेली. तर बॉबी याला आणि बॉबी ऋषी कपूरने जसं, म्हणजे डिंपल कापड्याने जसं रसिकांना जिंकलं तसं ऋषी कपूरने सुद्धा जिंकलं आणि ऋषी कपूरचे करिअर सुरू झाली. त्याच्या पाठोपाठ त्याला थोडंसं एक बॅड पॅच पण आला, हिराला इन्सान सारखे वगैरे चित्रपट चालले नाही, परंतु खेल खेल मी त्यांना परत पिकअप दिला. आणि पुढे मगाशी म्हणाल तसं की 75 नंतर ज्याला मल्टीस्टारचा सिनेमाचा युग आलं किंवा ऍक्शन सिनेमाचा दौर आला, तर ऍक्शन ही ऋषी कपूरच्या पर्सनॅलिटीचा भाग नव्हता. त्यावेळेला त्यांनी 2 नायकांचे चित्रपट करणं, 3 नायकांचे चित्रपट करणं असं सुरू केलं. ते आपल्याला कभी कभी पासून आपल्याला पाहायला मिळतं. त्यामुळे ऋषी कपूरचा ग्राफ आहे तो डायरेक्टर बाजूने सुद्धा असं चढता दिसतोय, भूमिकांच्या बाजूने सुद्धा चढता दिसतं आणि सातत्याने काम करत राहणं हे जे त्यांनी पाळलं त्याला आपण सॅल्यूट दिलं पाहिजे. ही जी एनर्जी आहे, ही जी आहे, ती ऋषी कपूरचं वैशिष्ट्य आहे. आणि हे करत असताना आपण ऍक्शन करणार नाही, आपण रोमॅन्टिक करू शकतो, हे त्यांनी बरोबर पथ्य पाळलेलं आहे. त्यामुळे दुलाल गुआज त्याही सिनेमात आपल्याला ऋषी कपूर पाहायला मिळतो. अशा अनेक तपशील देता येतील. रवी टंडनच्या सिनेमामध्ये त्याला आपण सातत्याने बघत आलेलो आहे. हे जे त्याचं वैशिष्ट्य आहे त्या वैशिष्ट्याला आपण दाद दिली पाहिजे. दिलीपजी, खरं तर गेल्या 11 महिन्यांपासून न्यूयॉर्क येथे जाऊन ऋषी कपूर कर्करोगाशी झुंज देत होते. त्यांची झुंज आज अखेर अपयशी ठरली. मात्र या सगळ्या मधल्या काळामध्ये, त्याच्या आधीच्या काळामध्ये जेव्हापासून त्यांची प्रकृती खालावण्यास सुरुवात झाली, त्यांनी प्रकृतीकडे त्याआधी, कर्करोगाचं निदान होण्याआधी थोडं प्रकृतीकडे दुर्लक्ष देखील केल्याच्या अनेक बातम्या समोर येत होत्या. पण आता कसं आहे की कपूर आता त्या बातम्या येत होत्या, पण त्या बातम्यांबद्दल आपण काय भाष्य करणार असा पण एक आता प्रश्न पडायला लागलेला आहे. अर्थात अशा पद्धतीने दुर्लक्ष करू नये हे सर्वसाधारण माणसाचा जगण्याचा एक नियम आहे. पण त्यांनी जर तसं केलं असेल तर ते मात्र एक दुर्दैव म्हणायला लागेल आणि ते शेवटी दुर्दैवच ठरलं हे आता आपल्यासमोर आजच्या या बातमीने, आजच्या या गोष्टीने समोर आलेले आहे. त्यांनी तसं करायला नाही पाहिजे होतं, परंतु जे घडलं ते अतिशय दुर्दैव आहे. आणि त्यामुळे असं झालं की ज्याची एक मोठी करिअर आहे, ज्याचं मोठं एक वाटचाल आहे हिंदी. दिलीपजी, मी थोडं तुम्हाला थांबवते. आपल्यासोबत ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ सुद्धा आहेत. अशोक मामा, सिनेसृष्टीवर खूप मोठी शोककळा आहे. इरफान खान यांच्या निधनाच्या बातमीनं 24 तास पूर्ण होत नाहीत तोपर्यंत ज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर यांचं आपल्यात नसणं हा एक खूप मोठा धक्का चाहत्या वर्गांसाठी आणि सिनेसृष्टीसाठी आज बसलेला आहे. खरं, अगदी बरोबर आहे. एक 2 चांगले अभिनेते आपल्यातून अजून निघून गेलेले, त्यामुळे काय होतंय, चित्रपट सृष्टीवर खरोखरच दुःखाची कळा असं म्हणण्यासारखं आहे.
कारण तो एक इरफान खान पण एक छान अभिनेता होता आणि हा पण एक अतिशय सुंदर अभिनेता होता. एक खेळकर प्रवृत्तीचा नट असं मी त्याला म्हणेन. सळसळतं जे तारुण्य असतं ना ते त्याच्या अभिनयातून सारखं प्रतीत व्हायचं. मी त्याच्यावर एकच पिक्चर केलं पण मला फार अतिशय चांगला अनुभव आहे त्या माणसाचा. म्हणजे माझ्यावर चांगली त्यांची दोस्ती जमली. त्यांनी फार छान माणूस होता तो. त्यामुळे त्याचं दुःख हे मला पर्सनली जास्ती वाटतंय कारण मी त्यांच्यावर एकदा काम केलं होतं म्हणून. एकच पिक्चर केलं मी पण माझा अनुभव फार चांगला होता. एक ज्या वेळेचं जे तारुण्याचं प्रतिनिधित्व करणारा एक नट गेला असं मी म्हणेन. त्यामुळे काय होतं की चित्रपटसृष्टीचं खरंच नुकसान हे झालेलंच आहे असं मला खरोखर मनोमन वाटतं. अशोक मामा, त्यांच्या आठवणींना उजाळा देताना तुम्ही आता जो उल्लेख केला की एकच सिनेमा जे तुम्हाला काम करण्याची संधी त्यांच्यासोबत मिळालेली होती, तो अनुभव, तो प्रसंग आज डोळ्यासमोर उभा राहतोय का? काय होता तो, तुम्ही शेअर करू शकता? नाही, तसं तर मला आठवतं की त्याला बरीच वर्ष झालेली आहे तसा. त्यामुळे काय तर मला निश्चितच तो कुठल्या पिक्चरचं नाव पण आठवत नाही, कुठल्या पिक्चरचं मला त्याचं काही डिटेल पण काही आठवत नाही तसं झालेलं आहे आता. मामा, मला तो माणूस चांगला होता आणि माझी हंपास या एपिसोड बघून, हंपासचे एपिसोड बघून तो माझा फॅनही होता हे मला नंतर कळलं होतं. अशोक मामा, ऋषी कपूर हे ताकदीचे अभिनेते होते. खूप वेगवेगळे पैलू त्यांच्या अभिनयातनं पाहायला मिळाले. जसं तुम्ही आत्ताही उल्लेख केला की एक चांगलं व्यक्तिमत्व होतं, चांगला माणूस म्हणून सुद्धा सगळ्यांनी अनुभवलेला आहे. त्याचबरोबर कपूर हे आडनाव जे आहे ते सुद्धा त्यांच्या मागे लावलेलं होतं. त्यामुळे एक वेगळा ऑरा त्यांनी सिनेसृष्टीमध्ये आणि संपूर्ण चाहत्या वर्गांमध्ये निर्माण केलेला होता. खरंय खरंय. म्हणजे कपूर हे जरी नाव लागलेलं असलं तरी कपूर हे नाव सिद्ध करायला पाहिजे. कपूर हे नाव नुसतं लावून करणार नाही, पण ते त्यांनी सिद्ध केलं होतं की तोही एक मोठा कपूर, प्रसिद्ध कपूर आहे हे त्यांनी सिद्ध केलं होतं. तर नुसतं कपूर नाव लावणार, कपूर लावणार बरेच आहेत लोक, नाही का? अगदी खरंय. तुमचा एखादा त्यांचा आवडीचा सिनेमा जो कायम तुमच्या स्मरणात राहील? नाही, त्याने बरेच असे सिनेमा केले की आवडण्यासाठी. त्याचा अभिनयच फार एक वेगळाच ढंगाचा होता. मला फार आवडायचे त्याचा अभिनय. म्हणजे खरोखर सांगायचं झालं तर एक अभिनेते म्हणून दुसऱ्या अभिनेत्याविषयी बोलताना त्यांच्या, ऋषी कपूर यांच्या अभिनयाची कोणती अशी खासियत होती जी तुमच्या मनाला कायम भावत राहिली, कायम भावलेली आहे? असं पर्टिक्युलर असं सांगता येईल, पण एका सिच्युएशन मध्ये दुसऱ्या सिच्युएशन मध्ये जाताना जे ट्रान्सफॉर्मेशन असतं ते अतिशय सुंदर रीतीने सादर करायचं. म्हणजे आता खेळ करत असेल तर आता लगेच त्याचा सिरियस सीन असेल, दोन्ही सीन इतक्याच ताकदीने करणारा नट होता तो. अशोक मामा, धन्यवाद तुमच्या या प्रतिक्रियेबद्दल, तुमच्या भावना व्यक्त केल्या त्याबद्दल. तर आपण पाहतोय ज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर काळाच्या पडद्याआड गेलेले आहेत. वयाच्या 67व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतलेला आहे. गेल्या 11 महिन्यांपासून ते कर्करोगाशी झुंजत होते. कर्करोगाच्या उपचारासाठी ते न्यूयॉर्क येथे देखील गेलेले होते. तिथं त्यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र त्यानंतर ते भारतातही परतले. कर्करोगावर उपचार झाल्यानंतर त्यांनी भारतामध्ये ते परतले होते. अनेक कार्यक्रमामध्ये, छोट्या छोट्या समारंभामध्ये सुद्धा ते आपल्याला दिसलेले होते. मात्र पुन्हा काही दिवसांपूर्वी त्यांची प्रकृती खालावलेली होती. त्यामुळे नुकतंच त्यांच्या कपूर खानदानातलं एक लग्न समारंभ सुद्धा पार पडलेलं होतं. ऋषी कपूर यांच्या पुतण्याचं ते लग्न समारंभ होतं. त्या लग्नाच्या दिवशी सुद्धा ऋषी कपूर यांना तिथं उपस्थित राहता आलं नाही, कारण नेमके त्या दिवशी सुद्धा दुर्दैवानं त्यांची प्रकृती खालावली होती. तरी देखील त्यांनी त्यावर मात करत उपचार सुरू होते, उपचाराला प्रतिसाद देत होते. मात्र अचानक काल रात्री त्यांची तब्येत खालावली आणि पुन्हा त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्यांच्यावर उपचार सुरू असताना त्यांनी अखेरचा श्वास घेतलेला आहे. मुंबईतल्या HN रिलायन्स रुग्णालयामध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतलेला आहे. आपण पुन्हा एकदा जाऊयात. आमचे प्रतिनिधी विशाल परदेशी आपल्यासोबत आहेत. विशाल, आपण पाहिलं अनेकांना खरं तर आज आपण स्पीचलेस हा शब्द जेव्हा वापरतो तो नेमका काय असतो त्याची प्रचिती आता अशा वेळेला खरं तर येते. कारण या व्यक्तीबद्दल आपण जितकं भरभरून बोलायचं आज आपण काय बोलणार, कारण फक्त आठवणी, त्यांचे सिनेमे, त्यांच्या भूमिका आज आपल्यामध्ये शिल्लक राहिलेल्या आहेत. अगदी बरोबर की कायम आपण दृश्यांमध्ये बघणारा हा जो अभिनेता आहे हा केवळ आपण आता इंटरनेटवरती जरी ऋषी कपूर सर्च केलं तर तो आपल्याला फोटोमधनं दिसेल. ही जी एक भावना असते ती खरं तर प्रेक्षकाने एक चाहता म्हणून, काहीपेक्षा माणूस म्हणून फार बोचणारी असते. आणि आता खरं तर त्या प्रक्रियेची सुरुवात झाली असं मला वाटतं, ऋषी कपूरचा एक चाहता म्हणून किंवा जे जे चाहते असतील त्यांच्याकरता म्हणून. कारण माणूस
हा आपल्यामध्ये असतो, तो वेगवेगळ्या भूमिकांमधनं दिसत असतो, तो ट्विटरवरनं भेटतो, तो फेसबुकवरनं भेटतो आणि अचानक त्याचा हा सगळा अखंड संवाद सुरू असताना तो आपल्याबद्दल ज्यावेळेस निघून जातो तेव्हा सगळ्या आठवणी, त्या आठवणींचा कोलाज आपल्या समोर असतो. मग ऋषी कपूर म्हणल्यानंतर मी जसं म्हणलं की बॉबी आपल्याला आठवतो, कर्ज आपल्याला आठवतो, अमर अकबर अँथनी आठवतो. दिलीप ठाकूरांनी थोड्या वेळापूर्वीच म्हटलं की अभिनेत्याने आपल्या क्षमता लक्षात घ्यायला पाहिजे. म्हणजे दोन प्रकारचे अभिनेते असतात की ही माझी क्षमता नाही असं असताना सुद्धा त्यावरती मात करून पुढे जाणारे अभिनेते आपण बघितलेले आहेत. पण हा मला हे जमत नाही किंवा हे माझ्या स्वभावात नाही हे लक्षात घेऊन खरं तर ऋषी कपूरांनी जसं म्हणलं की ऍक्शन चित्रपट त्यांनी टाळले, पण त्यात सुद्धा जर अमर अकबर यांनी आपल्याला आठवायचा झाला तर त्यामध्ये गमतीशीर म्हणजे मग तो वेगवेगळ्या ड्रेसमध्ये आपण ऋषी कपूरची कव्वाली आपल्याला आठवते त्याच्यामध्ये, शिर्डीवाले साईबाबा. अगदी खरं विशाल. मी ज्येष्ठ गायक सुदेश भोसले जी आहेत, सुदेशजी आज पुन्हा एकदा सिनेसृष्टीवर शोककळा पसरलेली आहे. ऋषी कपूर यांच्या निधनाच्या बातमीने आज सगळ्यांच्या डोळ्यासमोर ऋषी कपूर यांचे सिनेमे, त्यांची गाणी भरकन डोळ्यासमोर येत आहेत. फारच वाईट काय म्हणतो ना वेळ आहे. मला वाटतं कालच एवढा मोठा धक्का बसला आणि आज काल वाईट वाटलं आणि आज खूप त्रास झाला म्हणजे बेसिकली. कारण ऋषीजींबरोबर मी 90s मध्ये आम्ही बरेच दौरे केले होते, अमेरिका वगैरे, जितेंद्रजी, नीतूजी वगैरे ना यांच्यावर, आणि त्यांचे ओम शांती ओम वगैरे मी गायचो आणि ते डान्स करायचे. म्हणजे एकदम अनेक दौरे केल्यामुळे ना एकदम खरासारखं रिलेशन होतं. आणि कुठेही पार्टीमध्ये वगैरे कोणी फिल्मी फंक्शन मध्ये भेटले तर ते खूप आठवण करायचे आपलं वेळ काय. आणि मला वाटतं एक स्ट्रेट फॉरवर्ड माणूस, जे कोणाला न घाबरता आपलं मत मानणारा आणि एक टेरिफिक रोमॅन्टिक ऍक्टर वगैरे, म्हणजे आपण त्यांना जेवढी उपमा देऊ तेवढी कमी आहे. आणि मला वाटतं फारच म्हणजे ह्या वाईट वेळेत ही म्हणजे म्हणतात ना एक अतिशय वाईट म्हणजे दिवस आहे आजचा, असं मला वाटतं. आणि हर हुनरी कलाकार होता, ऍक्टर म्हणजे डान्सर, आणि म्हणजे सांगतो ना. आणि आता म्हणजे त्यांचं कॅन्सर वगैरे ते ट्रीटमेंट घेऊन आल्यानंतर सुद्धा त्यांनी 1-2 चित्रपट केले होते. आणि म्हणजे जेव्हा पण बघितलं ना ते कधी असे फुल ऑफ लाईफ एनर्जी असायचे जेव्हा पण आम्ही भेटायचो त्यांना. फार वाईट झालं एकदम. जेव्हा केव्हा तुमची भेट झाली, अगदी अलीकडे सुद्धा जी कोणती भेट झाली असेल त्यावेळेला कधी कोणती इच्छा त्यांनी बोलून दाखवली होती का? कारण ते नेहमीच प्रत्येक गोष्टी नाही, ऍक्च्युली ना ते कसे ना असं ह्या वेळेला असं सांगावं का माहित नाही, पण ते मी त्यांची गाणी किंवा मी ऍक्टरच्या आवाजात काढायचो तर नीतूजी आणि ऋषीजी खूप तारीफ करायचे. आणि म्हणजे इच्छा वगैरे पेक्षा ना ते कोणाही नवीन कलाकाराला खूप म्हणजे ना काहीही म्हणजे आडकाठी न ठेवता त्यांचं प्रोत्साहन करायचे, एनकरेज करायचे. आता सुद्धा भेटलो तर आम्ही म्हणजे त्यांच्या मुलाबद्दल डिस्कस करायचो. तर ते बोले अरे हा उसका वो है, मी मतलब ना मग माझ्या मुलाबद्दल ते चौकशी करायचे, क्या करताय, गाताय क्या वगैरे. म्हणजे एकदम दिलखुलासपणे म्हणजे कोणतेही फंक्शन असो कुठे ते एकदम आम्ही 90s मध्ये पोहोचायचो. आणि ते एकदम तसे अरे कितना मजा आता था हम लोग जब शोज करते थे, टूर्स करते थे. तर खूप म्हणजे अशा लाईव्हली पर्सन होते ते एकदम. अगदी खरं सुदेशजी. खरं तर त्यांच्या कारकिर्दीची सुरुवात 1970 पासून जरी झालेली असली तरी अगदी 2017 वेब सीए म्हणजे अगदी अलीकडे असेल, 1-2 वर्ष कदाचित झालेली असतील त्याला. तर म्हणजे अगदी शेवटच्या सोशल मीडियामध्ये ऍक्टिव्ह असायचे. मित्र परिवार प्रचंड मोठा होता, कपूर खानदान इतकं सगळं मोठं होतं. पण हा ओरा त्यांनी कधी बाळगला नाही इतरांशी जेव्हा ते बोलत असतील, भेटत असतील, इतरांशी जेव्हा चर्चा करत असतील. अजिबात नाही. म्हणजे आणि ते बघा त्यांच्या गणेशोत्सवाला वगैरे ते कसे नॉर्मल एक आपले जशी फॅमिली आहे तसे ते रस्त्यावर सगळ्यांबरोबर ते डान्स करत किंवा ते ढोल जे त्यांचा बँड वगैरे असायचं त्याच्यावर म्हणजे ते रेग्युलर जायचं. असं नाही की मी स्टार आहे वगैरे की सिक्युरिटी वगैरे असं कधी म्हणजे ते जेव्हा टॉप स्टार होते तेव्हा सुद्धा आम्ही त्यांच्यावर कधी बाउन्सर्स वगैरे असे बघितले नाही. ते नॉर्मल बोलायचे लोकांशी आणि एकदम स्टार जो ओरा वगैरे म्हणजे त्यांनी कधीच बाळगलं नाही. सर म्हणजे ह्या फार चांगल्या गोष्टी होत्या शिकण्यासारख्या त्यांच्या. आणि सडेतोड पण होते. हे एक त्यांच्या व्यक्तिमत्वाचं वैशिष्ट्य म्हणावं लागेल. कारण अनेकचे कलाकार आहेत स्पष्ट बोलायला घाबरतात, पण ते त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून दाखवून दिलं. हो, आज मी तोच विचार करत होता जेव्हा ही बातमी बघितली. त्यांचे बरेच जे त्यांचे ट्विटरवर त्यांची जे मतं असायची ती कॉन्ट्रोवर्शियल असायची. अनेक लोक त्यांना त्यांच्या विरुद्ध बोलायचे. पण तुम्ही जर बायस न होता जर विचार केला तर ते कधी चूक नसायचं त्यांचं, असं मला वाटतं.
आणि जे त्यांना वाटायचं ते बोलायचे. म्हणजे कोणाची साईड घेत नव्हते, कोणा पॉलिटिकल पार्टीची या कोणाही ऍक्टर बद्दल कोणाला घाबरायचे नाही ते. आणि मला वाटतं ते त्यांचा जो स्वभाव होता ना, मला खूप आवडायचा त्यांचा स्वभाव. सुदेशजी, प्रसंग खरं तर खूपच दुःखद आहे. ऋषी कपूर आपल्यात नसणं ही कल्पनाच खरं तर करण्यापलीकडे, कारण 70 पासून जरी कारकीर्द असली तरी प्रत्येक पिढीला त्यांनी आपलंसं केलेलं होतं. त्यांची स्टाईल असतील, गाणी असतील, अभिनय असेल, अनेक गोष्टी होत्या. आज मी मिमिक्री नाही म्हणणार, पण जर आज त्यांच्या एक श्रद्धांजली म्हणून, त्यांच्या आठवणींचा उजाळा म्हणून कोणता असा एखादा डायलॉग आज तुम्हाला त्यांच्यासाठी अर्पण करावासा वाटेल? मी त्यांचे अनेक गाणी म्हणतो स्टेजवर, एक हसीना थी किंवा ओम शांती ओम वगैरे वगैरे, त्यांचे ना सागर जैसे आंखों वाली किंवा ओ हंसिनी. मी एक लाईन तुम्हाला, त्यांचा आवाज वगैरे नाही पण मी एक लाईन ह्या वेळेला मी गाऊ इच्छितो कर्ज मधलं. दर्दे दिल दर्दे जिगर दिल में जगाया. खरं तर हीच त्यांना तुमच्या सुरांच्या वतीनं श्रद्धांजली अर्पण केलेली आहे. पण आज प्रत्येकाचं मन जे आहे खऱ्या अर्थाने दर्देदिलच झालेलं आहे, कारण ऋषी कपूरांच्या निधनामुळे आज प्रत्येक जण जो आहे त्यांची जी सिनेसृष्टीतली जागा जी आहे ती कधीच भरून न निघणारी आहे. तुम्ही कधीच भरून निघणार नाही. बरोबर. खूप खूप म्हणजे वाईट दिवस आहे आमच्या इंडस्ट्रीला आणि अख्ख्या भारताला. नक्कीच तुम्ही तुमच्या भावना व्यक्त केलात त्याबद्दल सुदेशजी धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल. तर आपण पाहतोय ज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर काळाच्या पडद्याआड गेलेले आहेत. वयाच्या 67व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतलाय. मधले ज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर यांनी वयाच्या 67व्या वर्षी अखेरचा श्वास घेतलेला आहे. काल त्यांची तब्येत खालावली म्हणून त्यांना HN रिलायन्स या रुग्णालयात दाखल करण्यात आलेलं होतं. गेल्या काही वर्षांपासून ते कर्करोगाशी झुंज देत होते. आज अखेर त्यांची ही झुंज अपयशी ठरलेली आहे. ऋषी कपूर यांनी गेली कित्येक दशकं 1970 पासून त्यांच्या कारकिर्दीला सुरुवात झालेली होती. त्यामुळे 1970 साली मेरा नाम जोकर या सिनेमामध्ये आपल्याला त्या बालकलाकाराच्या भूमिकेत ते आपल्याला दिसलेले होते आणि त्यानंतर त्यांनी कधी मागे वळून पाहिलंच नाही. अनेक हिट सिनेमे ते देत गेले. फिल्मफेअर अवॉर्ड असतील, स्क्रीन लाईफटाईम अवॉर्ड्स असतील, विविध पुरस्कारांनी त्यांना गौरवण्यात आलं. प्रत्येक पुरस्कार समारंभामध्ये सुद्धा आपल्याला ऋषी कपूर जेव्हा दिसत होते, त्यांची जेव्हा हजेरी असायची त्यावेळेला तेच ऋषी कपूर डोळ्यासमोर यायचे जे आपल्याला बॉबीमध्ये सगळ्यांच्या मनात अधिराज्य करून गेलेले होते. आणि आज ऋषी कपूर आपल्यात नसणं ही सिनेसृष्टीसाठी खूप मोठी शोककळा आहे. आपल्यासोबत ज्येष्ठ अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी जी आहेत. रोहिणीजी, ऋषी कपूर यांच्या निधनामुळे संपूर्ण सिनेसृष्टी चाहत्या वर्गावर शोककळा पसरलेली आहे. ऋषी कपूर सोबतचा आज त्यांच्या आठवणींना उजाळा देताना तुमचा आणि त्यांच्यासोबतचा एखादा कोणता प्रसंग, तुमची भेट झालेली असणार त्यावेळेचा एखादा कोणता अनुभव आज तुम्ही शेअर करू शकाल का? म्हणजे खूप वर्षापूर्वी, म्हणजे एक 15 वर्षापूर्वी वगैरे असं मी काम केलेलं आहे त्यांच्याबरोबर. मला आठवतंय दामिनीमध्ये शेरदिल नावाची एक फिल्म होती, त्याच्यामध्ये आणखीन 2-3 वेगवेगळ्या फिल्म्स मध्ये मी काम केलेलं आहे त्यांच्याबरोबर. अतिशय खेळकर, अतिशय रिस्पेक्ट देणारा, अतिशय कर्टियस, सहकलाकारांशी अतिशय समंजसपणे वागणारा असंच मी त्यांच्याबद्दल म्हणेन. आणि त्यांच्या घराण्याचे, कपूर घराण्याचे जे संस्कार होते, राजजींचे वगैरे, राजजी म्हणा, शम्मीजी म्हणा किंवा शशी कपूर, या सगळ्यांचे त्यांच्यावर जे संस्कार होते ते त्यांच्या वागण्या बोलण्यातून नेहमीच दिसायचे. आणि ते सेटवर तर खूपच जाणवायचे की हा मोठ्या घराण्यातला असून सुद्धा हा माझे वडील मोठे दिग्दर्शक आहेत, प्रोड्युसर आहेत. तर असं कधीही त्यांच्या वागण्यावरून जाणवलं नाही की ते त्याचं भांडवल करतायत म्हणून. त्यांनी स्वतःचा असा एक वेगळा मार्ग निवडला होता आणि मला वाटतं ते स्वतः जे कोणी होते तसंच ते वागत होते. मुद्दाम प्रवाहाच्या विरुद्ध जाण्याचा प्रयत्न कधी त्यांनी केला नाही.
आणि त्यामुळे मला वाटतं त्यांची एक वेगळी प्रतिमा आपल्याला इंडस्ट्रीमध्ये दिसते. आणि हे दोघं जणही म्हणजे इरफान काय किंवा ऋषिजी काय, हे दोघं जणही कॅन्सरला फाईट करून परत येऊन त्यांनी फिल्म्स केल्या आणि झडप घातल्यासारखं त्यांना मृत्यू घेऊन गेलेला आहे. तो खूप काही हरवलेलं आहे आमच्या इंडस्ट्रीमधलं. अगदी खरं आहे. म्हणजे 24 तास रोहिणी जे इरफान खान यांच्या निधनाला उलटून जात नाहीत तोपर्यंत आणखी एक काळाचा घाव ज्याला आपण म्हणू शकतो, ऋषी कपूर यांचं निधनाची बातमी आपल्या समोर येते. 1970 पासून त्यांच्या कारकिर्दीला सुरुवात झाली होती. त्यानंतर त्यांनी कधीच मागे वळून पाहिलं नाही. प्रत्येक भूमिका, मग ती काही सिनेमांमधली सकारात्मक असू देत किंवा नकारात्मक असू दे, जरी कपूर खानदान असलं, चार्मिंग बॉय त्यांना अनेक विश्लेषणं लावली जात होती. त्यांचा एक चॉकलेट हिरो म्हणून जो असलेला सिनेसृष्टीतला दरारा, या सगळ्यावर त्यांनी कुठेही एक पगडा नाही ठेवला. प्रत्येक वेळेला वेगवेगळ्या छटा ते देत राहिले. रोहिणीजी, माझा आवाज पोहोचतोय तुमच्यापर्यंत? ऋषी कपूर यांचे अनेक सिनेमे आहेत, जितकी नावं घेऊ तितकी कमी आहेत. अमर अकबर अँथनी आहे, बॉबी आहे, सागर आहे. मेरा नाम जोकरपासून खरं तर सुरुवात होते, पण त्यानंतर जे बॉलिवूड ब्लॉकबस्टर ज्याला म्हणू आपण, 1973 साली डिम्पल कपाडियासोबत आलेला त्यांचा बॉबी हा सिनेमा आहे. त्यानंतर त्यांनी मागे वळून पाहिलंच नाही. बॉबीनंतर लैला मजनू असेल, सरगम आहे, कर्ज आहे, प्रेम रोग, नगीना, हनीमून, चांदनी, हिना, असे अनेक सिनेमे जे बॉलिवूडवर अधिराज्य केलं. प्रत्येक दशकांमध्ये हे सिनेमे कायम चर्चेत राहिले. आजही या सिनेमांची जर चर्चा केली तर हे सिनेमे पहिल्या क्रमांकावर येतील. जर टॉप 10ची यादी काढली तर नक्कीच ऋषी कपूर यांचे सिनेमे आपण अग्रक्रमी ठेवू. त्यांची गाणी असतील किंवा त्यांचा अभिनय असेल किंवा त्यांचं सिनेमातलं वावरण असेल, हे सगळंच मनाला भुरळ पाडणार आहे. पुन्हा एकदा मी जाते. आमचे प्रतिनिधी विशाल परदेशी आपल्यासोबत आहेत. विशाल, आपण पाहतोय या पिढीला विविध कलाकार आपल्या समोर आले, पण हे जे कलाकार आहेत हे 1-2 अगदीच फार फार तर 5 सिनेमांपर्यंत आपल्याला दिसतात. पण ऋषी कपूर यांच्या बाबतीत बोलायचं झालं तर असंख्य सिनेमे. आजही जर त्यांनी सिनेमा केला तर तो पाहावा असाच वाटणारा असता. ऋषी कपूर यांच्या बाबतीत खरं तर आपल्याला 2-3 सेक्शन मध्ये बोलता येऊ शकतं. म्हणजे कपूर हे आडनाव असणं, दुसरी गोष्ट की हे आडनाव ज्यावेळेस आपल्याकडे आहे ना, त्यावेळेस प्रेक्षक अर्थात त्यांच्याकडे या दृष्टीने बघतात की राज कपूर यांनी ज्या पद्धतीने सिनेमे गाजवले किंवा दिग्दर्शक म्हणून लोकांसमोर सिनेमे ठेवले आणि ज्यावेळेस हा अभिनेता सगळ्यांच्या समोर आणला, तर अर्थात मुलगा म्हणून त्यांना एक दडपण निश्चितच असणार की आपण यशस्वी होऊ शकू का. पण या सगळ्यांमध्ये यश अपयशाची चिंता न करता जी भूमिका आपल्याला मिळाली, मग ती आपल्या कुटुंबातल्या चित्रपटाची असेल किंवा इतर दिग्दर्शकांनी आपल्याला दिलेली भूमिका असेल, ती व्यवस्थित कशी पार पाडायची आणि ती सगळ्यांच्या लक्षात कशी राहील, ती कशी करायची, हे खरं तर ही हातोटी म्हणा किंवा हा फॉर्म्युला म्हणा, हा ऋषी कपूर यांना गवसलेला होता. म्हणून तर ऋषी कपूर यांनी त्यांच्या आयुष्यात यशही बघितलं, बॉबी पासूनचं कर्ज पर्यंतचं, आणि त्यानंतर त्यांचे काही सिनेमे जे आहेत ते बॉक्स ऑफिसवरती फारसे चालताना आपण बघितले नाही, तरी त्यातनं त्यांनी उभं राहून ते आपल्याला पुढे येताना पण दिसले. मनाली, जर तुला आठवत असेल, म्हणजे आपल्या पिढीने हे सिनेमे जरूर बघितलेले, अमर अकबर अँथोनी असेल किंवा कुली हा चित्रपट असेल. म्हणजे कुली या चित्रपटात त्यांनी पत्रकाराची भूमिका केलेली होती, पण तो पत्रकार सुद्धा फील्डवरती वावरत असताना कसे वेगवेगळ्या प्रकारचे वेश करतो, गमती करतो, हे देखील ऋषी कपूर यांच्या बाबतीत आपण बघितलं. पण जसं जसं आपण हळूहळू पुढे जाऊ ना, तर त्यांनी त्यांच्या पुढल्या पिढीतल्या कलावंतांना देखील स्वतःला कनेक्ट करून घेतलं. हम दोनो हा चित्रपट जर आठवत असेल, मला हा चित्रपट आवर्जून आठवतो म्हणाली, कारण त्यांच्या समोर होते नाना पाटेकर. तेव्हा देखील अंकुश नंतर नाना पाटेकर यांची कारकीर्द बहरत वेगवेगळ्या सिनेमांमधनं नाना दिसत होते आपल्याला. आणि हम दोनो मधनं ज्यावेळेस नाना पाटेकर आणि ऋषी कपूर हे समोरासमोर आहेत किंवा ते पोस्टर सगळ्यांच्या समोर आलं होतं, कारण तो चित्रपट डिरेक्ट केला होता
शफी इनामदार यांनी, शफी इनामदार देखील आपल्याला सगळ्यांना लक्षात आहे, दुर्दैवाने आज आपल्यामध्ये ते नाही, पण त्यांनी तो चित्रपट डिरेक्ट केलेला होता. आणि त्यावेळेस देखील त्यांनी खरं तर तेव्हा खरं तर चॅनल्स आणि इतक्या गोष्टी खरं नव्हत्या त्या कालावधीमध्ये, पण त्यांनी एका इंटरव्ह्यू मध्ये असं म्हणलं होतं की दिग्दर्शक म्हणून माझ्यासाठी ही सगळ्यात मोठी कसोटी आहे की एकीकडे आहे ऋषी कपूर आणि दुसरीकडे आहे नाना पाटेकर. हे दोन अभिनेते घेऊन खरं तर मी हा सिनेमा करतोय. आणि मला ज्यावेळेस हा चित्रपट मी डिरेक्ट केला, आता मी सगळ्यांच्या समोर आणतोय, खरं तर खऱ्या अर्थाने मला या दोघांची स्क्रीनवरती जुगलबंदीच बघायला मिळाली. आणि त्यावेळी देखील फार छान पद्धतीने ऋषी कपूर यांनी आपल्या सहकलाकाराशी जमून घेणं हा त्यांचा मुळात स्वभाव होता. सेटवरती वावरत असताना खेळकर वृत्तीने वावरणं, कुठेही सेटवरती गंभीर वातावरण तयार होणार नाही याची काळजी घेणं हा त्यांचा मुळात स्वभाव होता. म्हणून नाना बरोबर देखील त्यांचा जो झालेला सिनेमा आहे तो आपल्याला खूप छान पद्धतीने बघायला मिळाला. आणि आजही तो आपल्याला आठवतो. एकीकडे नाना पाटेकर आहे जो त्यांचा मोठा बंधू दाखवलेला आहे, आणि दुसरीकडे त्यांचा लहान भाऊ जो त्यांच्याशी जुळून घ्यायचा प्रयत्न करतोय. आणि त्यात त्या दोघांचा असणारा प्रवास, त्यात त्यांचे उडणारे खटके असतील आणि संवाद असेल, त्यामुळे हम दोनो आपल्या कायम लक्षात राहिला. म्हणून ऋषी कपूर, जसं दिलीप ठाकूरांनी म्हटलं की मल्टी स्टार फॉर्म्युल्यातनं काम करत असताना, म्हणजे बघ कपूर हे आडनाव पण आहे, मग मी का मल्टी स्टार सिनेमातनं काम करायचं, हा आविर्भाव त्यांच्यात कधीच नव्हता. त्यांना अमिताभ बच्चननी सल्ला दिला होता, जसं दिलीपजींनी सांगितलं की तू मल्टी स्टार सिनेमातनं काम कर, तू आणखीन छान पद्धतीने प्रकाश झोतात येऊ शकतो. हे स्वीकारणं याला देखील एक मोठेपण लागतं. म्हणून कपूर या आडनावाचा अवडंबर न ठेवता, त्याचा आविर्भाव न ठेवता सगळ्यांसोबत वावरणं आणि मला हे करायचंय, छान पद्धतीने करायचं आणि ते प्रेक्षकांना आवडलं पाहिजे ही भावना मनामध्ये ठेवणं, ही उदात्त भावना कायम ऋषी कपूर यांनी आपल्या मनात ठेवलेली आहे. म्हणून तर ते आपल्या लक्षात राहतात. आणि उतरत्या वयात देखील आपण जर पाहिलं तर सलमान खान बरोबर एक वडील म्हणून त्यांनी केलेली भूमिका जी आहे एका चित्रपटातनं, ती देखील आपल्याला बघायला मिळाली. म्हणून असे फार कमी. विशाल, तू वडिलांचा उल्लेख केलास म्हणून तुला एक प्रश्न विचारतीये. ऋषी कपूर यांनी सिनेमामध्ये जी वडिलांची भूमिका निभावलेली आहे ती तर अगदीच म्हणजे भूमिका प्रत्येक व्यक्तिरेखेला न्याय देणारीच होती, पण खऱ्या आयुष्यात रिअल लाईफ आणि रिअल लाईफ मधला जर फरक जाणवला तर तो कुठेही फरक नाही जाणवला. रिअल लाईफमध्ये सुद्धा रणबीर कपूरचे एक पिता म्हणून, वडील म्हणून सुद्धा त्यांनी जी भूमिका पार पडली ती उत्तम पद्धतीनं पार पडली. ती यासाठी कपूर खानदानाचा ऑरा, कपूर खानदान असल्यामुळे सिनेसृष्टीतलं वजन, या सगळ्याची एक छाप म्हणूया ती कधीच त्यांनी त्यांच्या मुलावर म्हणजे रणबीर कपूरवर, जो सिने इंडस्ट्रीतला उगवता तारा होता, त्याच्या सुरुवातीला, करिअरच्या सुरुवातीला ही कधीच आणू दिली नाही. अगदी बरोबर. खऱ्या आयुष्यात देखील वडील म्हणून ते यशस्वी होते. आणि मला असं वाटतं की रिधिमा कपूर आणि रणबीर कपूर यांचे वडील म्हणून त्यांना त्या गोष्टीचं समाधान निश्चित असेल. आता शेवटच्या क्षणाला सुद्धा ते समाधान त्यांच्या मनात असेल की हा, मी कपूर हे आडनाव लावलं, मी यशस्वी झालो, यश अपयश बघितलं, पण आता माझा मुलगा देखील इंडस्ट्रीमध्ये झगडतोय. आणि त्यांनी केवळ कपूर हे आडनाव म्हणून तो पुढे आला नाही. गेल्या काही कालावधीमध्ये जर आपण लक्षात घेतलं इंडस्ट्रीमध्ये तर वारसा हक्काने, म्हणजे वारसा मिळतो ना की वडील अभिनेता होते, नंतर मुलगा आता अभिनेता झालेला आहे, अशी फार बोटावर मोजण्या इतकी लोक आहेत जी खरं तर घरात चित्रपट याचा वारसा असताना वारसा हक्काने त्यांना ते मिळालं तर ती यशस्वी झाली. ज्याच्यामध्ये ऋषी कपूर आणि ऋषी कपूर नंतर त्यांच्या मुलाचं एक अभिनेता म्हणून खरं तर नाव घेता येऊ शकतं. आणि त्यांनी देखील खूप छान वेगवेगळ्या चित्रपटामधनं काम केलं. आणि त्या चित्रपटांच्या बाबतीत, संजूच्या बाबतीत खरं तर बोलायला हवं. संजू हा चित्रपट ज्यावेळेस आला तर त्यावेळेस त्यांनी आपल्या मुलाच्या संदर्भात, रणवीरच्या संदर्भात त्यांनी असं म्हटलं होतं की त्यांनी मेहनत घेतली आणि खरं तर त्याची मेहनत बघत असताना मला देखील हेवा वाटत होता. कारण त्यावेळी स्वतः रणवीरने संजू पंजे दत दिसण्याकरता म्हणून मग ती शरीरयष्टी असेल, मग ती बोलण्याची स्टाईल असेल, या बाबतीत प्रचंड काम केलेलं होतं. आणि हे ऋषीजींनी फार जवळून बघितलेलं होतं. तेव्हा त्यांनी आपल्या मुलाच्या संदर्भात तो अभिमान व्यक्त केला होता की हा, खरंच त्यांनी मेहनत घेतलेली आहे. आणि आता तो हळूहळू पुढे येताना दिसतोय. मला या गोष्टीचा आनंद आहे की केवळ कपूर हे आडनाव नाही तर स्वतःच्या दमावरती पुढे येणं ज्याला आपण म्हणतो ते माझा मुलगा करून दाखवतोय. म्हणून खऱ्या आयुष्यात सुद्धा वडील म्हणून रिधिमा कपूर आणि नीतू यांचा नवरा म्हणून वावरत असताना आणि त्याचबरोबर अभिनेता त्यांचा मुलगा आहे रणवीर, त्याचे वडील म्हणून देखील त्यांना समाधान असेल की हा, मी जे केलं, मी जे यशस्वीपणे पुढे नेलं, आता तीच माझ्या घरातली पुढची पिढी पुढे नेताना दिसते असं म्हणता येऊ शकेल आपल्याला म्हणाले. अगदी खरं विशाल.
आता विशाल, तू असंच आपल्यासोबत राहा. आपल्यासोबत आहेत हेमंत देसाई, ज्येष्ठ सिनेसमीक्षक आहेत. अनेक सिनेमांची पुस्तकं हेमंत सर तुम्ही खरं तर लिहिलेली आहेत. त्यामध्ये ऋषी कपूर यांचं सुद्धा लिखाण झालेलं असेल. ऋषी कपूर यांच्याविषयी बोलताना आपण जितकं बोलू तितकं कमी आहे. मग त्यांचे सिनेमे, त्यांचं कपूर आडनाव, त्यांनी आणलेली बॉलिवूडला एक नवी स्टाईल, प्रत्येक पिढीवर त्यांनी गाजवलेलं अधिराज्य आणि सामाजिक क्षेत्रात वावरताना काही वेळेला सकारात्मक आणि काही वेळेला वादात्मक त्यांची चर्चा. ऋषी कपूर यांचं थोडक्यात वर्णन करायचं असेल तर रोमॅन्टिक नायक म्हणून त्यांनी आपली एक इमेज सिद्ध केली होती. ज्यावेळी राजेश खन्ना सुपरस्टार होते त्या काळातच 1973 साली बॉबी आला आणि त्यावेळी राजेश खन्नाला सुद्धा थोडीशी इन्सिक्युरिटी त्यांच्यापासून वाटली. एवढं यश त्यांना मिळालेलं होतं. त्यानंतर त्यांनी रफू चक्कर सारखे विनोदी चित्रपट सुद्धा केले. हे अनेकांना कदाचित माहिती नसेल, परंतु त्यांच्याबद्दलचं वेगळेपण असं की अगदी साचेबंद पठडीबद्ध चित्रपटातच त्यांनी वर्षानुवर्ष कामं केली, पण त्यामध्ये सुद्धा त्यांनी आपल्या अभिनयाचं जे 100 नंबरी सोनं आहे ते वारंवार दाखवलं. त्यांनी स्वतः मान्य केलं की मी 25 वर्ष नायिकेच्या मागे झाडाभोवती पिंगा घालत गाणी म्हणण्याचं काम आणि चांगले चांगले स्वेटर घालण्याचं काम फक्त केलं, असं ते म्हणाले होते. पण अमिताभ बच्चन यांच्याप्रमाणे गेल्याच 15 वर्षामध्ये त्यांनी वेगळ्या चित्रपटामध्ये कामं केली आणि त्याचं त्यांना खूप समाधान होतं. विशेषतः 2-2-4 सारखा सिनेमा असेल, मुल्क सारखा सिनेमा असेल, तो अलीकडे अमिताभ बच्चन यांच्याबरोबर जो आला 102 नॉट आउट, असे सिनेमे वेगवेगळे कॅरेक्टर्स, अग्निपथमध्ये विलनचंही काम त्यांनी केलं. वेगवेगळ्या वयाच्या वयोगटातली भूमिका घेतली. विशेषतः कपूर अँड सन्स मधलं तुम्ही जर काम बघितलं त्यांचं, तर कुठे एका स्टुडंट्स ऑफ द इयर मध्ये त्यांची थोडीशी होमोसेक्शुअल अशा प्रकारची भूमिका होती. कुठलंही कॅरेक्टर मी करणार नाही अशा प्रकारे त्यांनी अशा प्रकारचं मत पूर्वग्रह न बाळगता बिनधास्तपणे सगळी कामं केली. ज्याप्रमाणे बिनधास्त आणि रोखोक, पॉलिटिकली करेक्ट न बोलता रोखोक बोलणारे म्हणून ते प्रसिद्ध होते. आणखीन एक तुम्ही विचारलं नसलं तरी मी सांगतो की अमिताभ बच्चन यांच्या चित्रपटामध्ये त्यांनी कामं केली असली तरी त्यांनी स्पष्टपणे बोलूनही दाखवले, लिहिलं सुद्धा आहे की अमिताभ यांच्या सिनेमामध्ये इतर नटांना फारसा वाव मिळत नाही. याच्याबद्दल त्यांनी नाराजी सुद्धा स्पष्टपणे व्यक्त केलेली होती. पण अमिताभ यांच्या अँग्री यंग मॅन पुढे आल्यानंतर राजेश खन्ना आणि ऋषी कपूर थोडेसे मागे पडले, हे खरं आहे. पण एक अभिनेता म्हणून, सकस अभिनेता म्हणून ते गेल्या 15 वर्षात जास्त पद्धतीने, चमकदार पद्धतीने ते पुढे आले आणि त्यांची कारकीर्द अजून सुद्धा फुलण्यास वाव होता. त्या काळात, त्याच्या अगोदरच ते गेले, हे फार दुर्दैवाची गोष्ट आहे असं मला वाटतं. नक्कीच. धन्यवाद हेमंत सर आमच्याशी बोलल्याबद्दल. तर आपण पाहतोय ज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर यांचं निधन झालेलं आहे. गेल्या काही वर्षांपासून ते कर्करोगाशी झुंजत होते. आज अखेर त्यांची झुंज अपयशी ठरलेली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा सिनेसृष्टीवर आज मोठा काळानं घातलेला आहे. इरफान खान नंतर ऋषी कपूर यांच्या निधनाच्या बातमीमुळे संपूर्ण देशभरामध्ये शोककळा व्यक्त होती. जेव्हा त्यांची तिथे आल्यानंतर कधीतरी मला डबा पण 2दा-3दा मी त्यांच्याकडे डबा पण पोहोचवलाय. कुछ बनाव ना, कुछ अच्छा चटपटा बनाव ना. मला खूप त्रास होता हे बोलताना, कारण खूप पर्सनल लेवलवर ते भरपूर फुडी होते. त्यांनी नेहमीच ते नमूदही केलं होतं. फुडी होते आणि त्यांना काही वाटायचं नाही असं कुठे. मी जसं म्हटलं तसे आम्ही गोव्याला अक्षरशः तुला खोटं वाटेल म्हणजे अशा ठिकाणी जायचो की जिथे तुम्ही आतमध्ये शिरू पण नाही शकत, पण जेवण चांगलं मिळतं म्हणून तिथे पण जाऊ बसायचे. इथे आल्यानंतर सुद्धा मी त्यांना अमेरिकेला जेव्हा गेले तेव्हा सुद्धा खूप वेळा मेसेजेस केले, पण 10व्या सेकंदाला त्यांचा मेसेज परत यायचा, भारती आय एम फाईन, ॲब्सोल्युटली, देन आय कम बॅक, वी विल मीट, वी विल वर्क. आल्यानंतर सुद्धा अमेरिकेहून आल्यानंतर सुद्धा मी 3-4 वेळा ट्रीट केलं. आणि मी काल सुद्धा इरफान गेल्यानंतर अक्षरशः त्यांना म्हटलं आपण करूया आता मेसेज त्यांना, कारण कोणाला माहित नव्हतं ना ते हॉस्पिटलमध्ये आहेत म्हणून, खरं की त्यांना मेसेज करूया की बाबा आय होप यू आर ऑल राईट, कारण नक्कीच परिणाम होतो ना इरफान सारखा माणूस गेल्यानंतर. आणि मी म्हटलं आज आता करेन मेसेज, आणि आज सकाळी मला ही न्यूज कळली. म्हणजे माझं तर फार पर्सनल नुकसान झालंय, कारण काहीच सांगता येत नाही. अजून आर्टिस्ट म्हणून मी काही बोलतच नाही, कारण तो जगप्रसिद्ध आर्टिस्ट होता आणि मनापासून काम करायचा, मनापासून काम, म्हणजे रिदमचा सेन्स एवढा दुसऱ्या कुठल्याही आर्टिस्ट मध्ये मी बघितला नाही. की सरगम मध्ये जेव्हा त्यांचं ते डफली बजावची गाणी ऐकली तेव्हा असं वाटायचं की तोच डफली वाजवतोय, वाटतच नाही की दुसरं कोणी ती वाजवलं आणि गाणं चाललंय हे. त्यामुळे नाही असा आर्टिस्ट होणार. आणि इतका हंबल आर्टिस्ट, मुख्य म्हणजे हंबल, नॉर्मल सामान्य माणसाला सुद्धा तो इतका हंबल असायचा माणूस.
अशी माणसं फार कमी असतात आणि नाही मिळणार अशी माणसं. अगदी खरं आहे भारतीताई. त्याचबरोबर असंख्य मुली आहेत, चाहत्या ज्या आहेत त्यांच्यासाठी ऋषी कपूर म्हणजे काही वेगळंच होतं. त्यांनी एक स्वतःचं एक वेगळं प्रस्थ निर्माण केलेलं होतं. म्हणजे इव्हन त्यांचे आत्ताचे सुद्धा रोल बघितले ना तर तो मिस्किलपणा त्यांचा तो दिसायचा. इव्हन कपूर अँड सन्स मध्ये पण तो बेडवर पडलेत पण त्यांचा तो मिस्किलपणा जो होता तो काही जात नाही. म्हणजे त्यांच्या त्या रोल मध्ये ते कायम 102 इयर्स तो पण पिक्चर जो अमिताभ बरोबर होता त्याच्यामध्ये पण त्यांचा मिस्किलपणा केवढा दिसतो त्याच्यामध्ये, जो त्यांच्या स्वभावामध्ये आहे ते त्यांच्या चेहऱ्यावर दिसायचं जे काय करायचे ते. असे फार कमी लोक असतात, फार कमी आर्टिस्ट असतात जे इतके हंबल आणि इतके ग्रेट आर्टिस्ट असतात. आपली परमेश्वर त्यांच्या आत्म्याला शांती देवो खरे. नक्कीच. जसं तुम्ही म्हणाला त्यांच्याबरोबर तुमचा जो कामाचा एक अनुभव होता, म्हणजे ती सहजता, तो सगळा अनुभव आज तुम्ही आमच्याशी शेअर करू शकाल का? कारण प्रत्येक अभिनेत्याची काम करण्याची वेगळी पद्धत असते. ऋषी कपूर यांचे काम करण्याची कोणती पद्धत होती जी तुम्हालाही अधिक आवडायची? अनेक जण अनेकांकडनं एक अनुकरण करत असतात की या व्यक्तीमधली ही गोष्ट खूप चांगली आहे तर ती आपण आपल्यामध्ये बदल घडवूयात. भयंकर म्हणजे ते डायरेक्टरचे आर्टिस्ट जरी असले ना तरी ते खूप चोखंदळ होते. म्हणजे तिथे इव्हन काही डायलॉग्स मध्ये काही त्यांना काही आवडलं नाही किंवा जे त्यांना वाटलं नाही की बाबा हे माझ्या कॅरेक्टरशी जात नाहीये, असं नाही की बाबा दुसऱ्या आर्टिस्ट बरोबर त्यांना कॉम्पिटिशन करायची असायची, पण हे माझ्या कॅरेक्टर बरोबर जात नाही तर ते खूप ते डिस्कशन करायचे आणि ते नाही त्यांना नाही पटलं तर ते नाही करायचे. म्हणजे त्यांना ते आपल्या कॅरेक्टरशी जर जात नाही आणि उगाच आपलं मला लोकांना हसवायला म्हणून काहीतरी एखादं वाक्य घातलं म्हणून ते घेतील असं कधी झालं नाही. म्हणजे मला हे फार कौतुक वाटतं. नाही तर आपण म्हणतो ना पंचेस आपल्याकडे घेण्यामध्ये लोक पटायत असतात किंवा लोक असणार आहेत ना करतो ना काय फरक पडतो, तसं नाही व्हायचं त्यांचं. ते खूप चोखंदळ होतं या बाबतीमध्ये. स्वतःचा रोल करण्यामध्ये फार ही वॉज सो ट्रू टू हिमसेल्फ की कधी त्यांनी कॉम्प्रोमाइजेस केले नाही या बाबतीमध्ये. आणि टायमाच्या बाबतीत भयंकर चौखंदळ होते. टायमात यायचे म्हणजे यायचे. त्यांच्यासाठी कधी थांबायला लागलंय किंवा त्यांच्यासाठी कधी लोक डायरेक्टर बसलाय आणि ऋषीची खूप बोलावं जल्दी असं कधीच झालं माझ्या समोर तर नाही झालं. ऋषी कपूर यांचं जसं आपण कामाविषयी बोललो, तुमचा आणि त्यांचा एक वेगळा अनुभव तुम्ही आमच्यासोबत आज शेअर केलाय. या सगळ्यामध्ये आणखी एक सगळ्यांचंच नेहमी लक्ष वेधून घेणारं ठरत होतं ते म्हणजे ऋषी कपूर आणि नीतू सिंग ही जोडी. हो मला आठवतंय मी इव्हन नीतू पण तशीच होती खूप. कारण म्हणजे माझी काय फार ओळख नव्हती पण मी 1-2दा त्यांच्या बंगल्यावर त्यांना डबा पाठवला होता. कधी काही चांगलं केलं की मला त्यांची आठवण यायची खूप. माशाचं काही केलं की तर त्यांना पाठवला होता तर तिने मला फोन करून सांगितलं की अभी मैं डबा खाली नहीं भेजूंगी, मैं आपको हमारी तरफ से हमारे घर में जो होता है. त्यांनी एकदा बिर्याणी पाठवली, एकदा काहीतरी मटणाचं, त्याच्याकडे मटणाचा फार शौक होता, मटणाचं काहीतरी करून पाठवतं. म्हणजे तिने आपण मला फोन केला होता. मला काही वास्तवात काही जरूर नव्हती मला फोन करून सांगायची की बाबा डबा पाठवते आणि भरून पाठवते म्हणून. सो ह्या म्हणजे आता दोघांमध्ये हा गुण होता हंबलनेस. हा खूप आखाण्यासारखा आहे की हा हंबलनेस नाही हल्ली नाही मिळत. हल्ली खूप अर्ध्या हळकुंडाने पिवळ झालेली इतके आपण लोक बघतो की हा गुण नाही हल्ली मिळत. अगदी खरं. भारतीताई आमच्याशी बोलल्याबद्दल धन्यवाद. तर आपण पाहतोय आज ज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर यांचं निधन झालेलं आहे. ऋषी कपूर यांनी HN रिलायन्स या रुग्णालयामध्ये अखेरचा श्वास घेतला. गेल्या काही वर्षांपासून ते कर्करोगाशी झुंजत होते. न्यूयॉर्क येथे जाऊन 11 महिने त्यांनी कर्करोगावर उपचार देखील घेतलेले होते आणि त्यानंतर ते भारतात परतले. त्यानंतर